जून महिन्यापासून बंद असलेली मासेमारी नारळी पौर्णिमेनंतर सुरू होते. या पारंपरिक सोहळ्यानिमित्त महाडमध्ये एक खास परंपरा आजही जपली जाते. या दिवशी समुद्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नारळ अर्पण केला जातो. नारळ हे शुभसूचक आणि सृजनशक्तीचे प्रतीक मानले जाते, म्हणून ते समुद्राला श्रीफळ म्हणून अर्पण करतात. या श्रद्धेने महाडकर आपले ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज आणि ग्रामदेवी जाकमाता यांचा आशीर्वाद घेऊन महाड बाजारपेठेतून श्रीफळाची भव्य मिरवणूक काढतात. यानंतर शहरातील बोई घाटावर सावित्री नदीकाठी श्रीफळ पूजन केले जाते आणि ते श्रीफळ नदीला म्हणजेच समुद्राला अर्पण केला जाते. ही प्रथा महाडमध्ये अनेक वर्षांपासून सुरू आहे. यावर्षी मात्र या परंपरेला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले. ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराजांचे आशीर्वाद आणि आई सावित्री गांधारी यांच्या कृपेने महाडचे पुरापासून संरक्षण झाले अशी श्रद्धा महाडकरांमध्ये निर्माण झाली. त्यामुळे यावर्षी आई सावित्री नदीची खणा नारळाने ओटी भरण्यासाठी महाडकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. शहरातील नागरिकांनी एकत्र येऊन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.